शिवाजी महाराजांच्या 2 याद्या मिळाल्या, आमच्या बावडा दप्तरमध्ये मिळाल्या. आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो, कारण माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे दिलेत रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून. त्यामुळे बावडा दप्तर मी केव्हाच पाहिलेलो. अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला. त्याच्यात 2 याद्या आहेत, 71 सालच्या याद्या आहेत. त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे. ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे. त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो. बघा, बजेट बिजेट सगळं आहे. आणि असं नाही कुठं दिसत की 3,000 कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तोवर 10,000 कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही. त्याच्यात जे काय आहे ते मुकाट्याने करायचं तेवढं आहे. नाही तर मी चोपून काढेन तुम्हाला, तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही. पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत. या किल्ल्याला 10,000, या किल्ल्याला 15,000 होऊन केवळ एका रायगडासाठी 50,000 होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले. कशासाठी केलेत त्याच्यात लिहिलंय पुढं कशासाठी आहेत ते. गच्ची, कौले, तली असं म्हटलंय. गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती त्या लीक व्हायला लागतात, पडायला लागतात, ते रिएन्फोर्स करायचे, हा एक भाग. कौले असतात ती शाकारावी लागतात. पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते, सगळ्या गेणे तर गळायला लागतं सगळं. आणि तली, तली म्हणजे रायगडला मी सांगितलंय, रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी 12 कोटी लिटर आहे. तर तोफांचे आवाज झाले, भूकंप झाला, अमुक झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं, सीप व्हायला लागतं. तिथे शिसा आणून ओतावं लागतं सगळं. त्या शिसाच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला, की ती परत त्या टाकी साफ करायची, सगळी साफसफाई वेळेत करायची, वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं. मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग आणि ते पेटवलेला नुसता कचराच पाहिला नाही. म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं, तर हे असं रायगडला नाही आहे तसं. रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले आहेत. हे एक पत्र मिळालं, किती महत्त्वाचा कागद आहे. आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्र पंत अमात्याच्या हातचे कागद आहेत.